सर्वांना नमस्कार. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2023 गेल्या वर्षी झालेला पेपर इयत्ता पहिली यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे एकूण 75 प्रश्न असून गुण 150 आहेत. विभाग 1 भाषा मराठी प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 1 वरील उतार्यातील चुकीचे वाक्य कोणते? यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाघाची गर्जना दूरवर ऐकायला येते. वाघाची डरकाळी असते. पर्याय क्रमांक 1 चुकीचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 2 आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. एकवचनी गाणे त्याचा अनेकवचनी गाणी असा शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 2 माणूस, नला दुसरा उकार पाहिजे, अशुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 माणूस. प्रश्न क्रमांक 5 खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? यामध्ये अरे वा नंतर उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उद्गार चिन्ह. प्रश्न क्रमांक 6 सोबतचे चित्र पहा. चित्रातील शब्दाचे लिंग पर्यायातून शोधा. चित्र आहे मासा. मासा हे पुल्लिंग आहे. तो मासा. पर्याय क्रमांक 3 पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 7 खालील पर्यायातून पिल्लूदर्शक शब्दासंबंधी चुकीची जोडी कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरिण. हरणाचं पाडस किंवा शावक असतं. या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. प्रश्नपत्रिकांच्या समूहाला संच म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 व 10 साठी सूचना. खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यामध्ये प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बाळासोबत खेळण्यासाठी एकूण किती पाहुणे आले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 10 बाळाच्या बारशासाठी कोण आले नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या दिवशी शाळेत झेंडावंदन करतात? याचं उत्तर आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि अ योग्य. प्रश्न क्रमांक 12 सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. सावधच्या विरुद्धार्थी शब्द बेसावध. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्याचे घर कोणते ते पर्यायातून शोधा. हत्तीचा अंबारखाना. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाहीत? तर यामध्ये घ हे अक्षर लिहिल्यास माग, काग आणि पाग हे शब्द तयार होतात. हे अर्थपूर्ण तयार होत नाहीत. पर्याय प्रश्न क्रमांक 15 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आई स्वयंपाक करते. आई या शब्दासाठी जननी हा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी गणित विभाग 2 सुरू होत आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या पर्यायांतील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 5 6 8. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात? फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात. ते सर्वात कमी असतात. पर्याय क्रमांक 4 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 18 24 71 42 या संख्यांचा उतरता क्रम कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 71 42 आणि 24. प्रश्न क्रमांक 19 शंकूसारखा आकार असणारी वस्तू पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक येईल? यामध्ये फुलीच्या जागी 6 हा अंक येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 उद्या शनिवार आहे तर काल कोणता वार होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुवार.
प्रश्न क्रमांक 22, खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 31 आणि 21 ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या घड्याळात 2 वाजले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे येणारा योग्य पर्याय शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी एकूण संख्या किती? 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, 4, 9 हे अंक एकदाच वापरून 75पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? 4 आणि 9 अंक एकदाच वापरून 49 व 94 या 2 संख्या तयार होतील. 75पेक्षा मोठी एकच संख्या ती म्हणजे 94, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार होईल? यामध्ये पर्याय क्रमांक 4, 1 आणि 9 या अंकांपासून 91 ही सर्वात मोठी संख्या तयार होईल. प्रश्न क्रमांक 28, 39 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहाल? 39च्या अगोदर 38, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29, एका आंब्याच्या पेटीमध्ये 12 आंबे होते. त्यातील 7 आंबे संकेतला दिले तर आंब्याच्या पेटीत किती आंबे शिल्लक राहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 4 आडव्या रेषा दिल्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, एका वहीची किंमत 20 रुपये आहे. त्यासाठी 5 रुपयांची एकूण किती नाणी द्यावी लागतील? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न क्रमांक 32, खालील चित्र पहा. दिलेल्या वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे ते पर्यायातून शोधा. गोल आकृतीचा पृष्ठभाग वक्र असतो. पर्याय क्रमांक 1, वक्र. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या पर्यायात एकूण रुपये 15 इतकी रक्कम होईल? यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 10 अधिक 5 15 रुपये होतील. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी सर्वात उंच मुलगी कोणती? तो पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या उदाहरणाचे उत्तर चुकलेले आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 1, 8 - 2 10 दिलेले आहे. यामध्ये 8 - 2 6 हवे आहे. पर्याय क्रमांक 1 चुकीचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, भैरवीजवळ 6 फुगे व मितालीजवळ 7 फुगे आहेत, तर दोघींजवळ मिळून एकूण किती फुगे झाले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13. प्रश्न क्रमांक 37, खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. यामध्ये प्रश्न, गुलाब हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या किती आहे? तर गुलाब हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या 8 इतकी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 100 ही संख्या दर्शवली नाही? यामध्ये पर्याय क्रमांक 1, 10 एकक म्हणजे फक्त 10 होतात. पर्याय 1 हा चुकीचा आहे. पर्याय 2, 1 शतक म्हणजे 100, 100 एकक म्हणजे 100 आणि 10 दशक म्हणजे देखील 100, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10 एकक. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी एकूण किती संख्या 50पेक्षा मोठ्या आहेत? यामध्ये 76, 65, 58, 83, 94 आणि 56 या 6 संख्या 50पेक्षा मोठ्या आहेत. पर्याय क्रमांक 3, 6. प्रश्न क्रमांक 40, 72 ही संख्या दशक व एकक रूपात कशी लिहाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 दशक 2 एकक. यानंतर विभाग 3 इंग्रजी, यामध्ये 10 प्रश्न आहेत आणि 20 गुणांसाठी हा विभाग आहे. क्वेश्चन नंबर 41, खालीलपैकी कोणत्या अक्षरांची जोडी जुळत नाही? यामध्ये B, D ही जोडी जुळत नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42, सोबतचे चित्र पहा. चित्रातील वस्तूचे नाव पर्यायातून शोधा. स्विंग, स्विंग म्हणजे झोका. प्रश्न क्रमांक 43, खालील महिन्यांची नावे वाचा व रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या महिन्याचे नाव पर्यायातून शोधा. एप्रिल, मे, जून. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44, सोबतचे चित्र पहा व त्या चित्राचे वर्णन करणारा क्रियावाचक शब्द पर्यायातून शोधा. यामध्ये क्रियावाचक शब्द आहे स्लीपिंग. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45, सोबतचे चित्र पहा. दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द शोधा. फॅन हे चित्र आहे. फॅनशी यमक जुळणारा शब्द आहे मॅन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46, खालील पर्यायातून डॉक्टर या व्यवसायाशी संबंधित चित्र शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47, सोबत दिलेल्या शब्दकोड्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी
रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? यामध्ये रिकाम्या जागी एन लिहिले असता नोज आणि नेट हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतील. पर्याय क्रमांक 3 एन. प्रश्न क्रमांक 48. एक आठवडा किती दिवसांचा असतो? एक आठवडा 7 दिवसांचा असतो. पर्याय क्रमांक 2 7. प्रश्न 49. सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे ते पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. प्रश्न क्रमांक 50. खालील अक्षरे वाचा व रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारे अक्षर पर्यायातून शोधा. UVWXYZ. पर्याय क्रमांक 3 W. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण 25 प्रश्न असतात. 50 गुणांसाठी हा विषय असतो. प्रश्न क्रमांक 51. रॉबर्ट पूर्वेकडे पाठ करून उभा आहे तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती? तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा येईल उत्तर. दिशांच्या चिन्हाच्या सहाय्यानं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 52 ते 54 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 52. पेरू, सीताफळ, कलिंगड फळांची नावे आहेत. पर्याय क्रमांक 3 पपई. इथे गटात बसणारा शब्द तयार होईल. प्रश्न क्रमांक 53. 12, 18, 24 या 6च्या पाड्यातील संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 36 याचं योग्य उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 54 मध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. एका रांगेत 11 खुर्च्या आहेत. मध्यभागी लाल रंगाची खुर्ची आहे तर लाल रंगाच्या खुर्चीचा कितवा क्रमांक असेल? दोन्ही बाजूंना 5-5 खुर्च्या व मध्यभागी लाल रंगाची खुर्ची असल्यास लाल खुर्चीचा क्रमांक 6वा असेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56. खारट, आंबट, तुरट, तिखट वरील शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आलेले आहे? तर पर्याय क्रमांक 3 ट हे अक्षर सर्वात जास्त वेळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 57. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. साग, वड, पिंपळ, चिमणी, निलगिरी आणि आंबा. झाडांची नावे आहेत मात्र चिमणी हे पक्षाचं नाव आहे. चुकीचं पद चिमणी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 59. इंग्रजी अक्षरमालेवर आधारित आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत के या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? तर उजवीकडून के या अक्षराचा 15वा क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. एका सांकेतिक भाषेत दरबार हा शब्द 2343 असा लिहितात. बाग हा शब्द 45 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत बाद हा शब्द कसा लिहाल? बासाठी 4 हा अंक आलेला आहे आणि द साठी 2 हा अंक आलेला आहे. म्हणून बाद या शब्दासाठी 42 हा अंक येईल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 61 ते 63 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 61 मध्ये 13, 18, 14 आणि 12. 18, 14 आणि 12 या समसंख्या आहेत. 13 ही विषम संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं पद आहे. गटात न बसणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 62. खो खो, सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ. यामध्ये सापशिडी, कॅरम आणि बुद्धिबळ हे इंडोअर गेम्स आहेत. मात्र खो खो हा आउटडोअर गेम आहे. म्हणून खो खो हे गटात न बसणारं पद. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 63 मध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये रेखांकित केलेले भाग 2 आहेत. मात्र तिसऱ्या पर्यायामध्ये रेखांकित केलेला भाग 4 आहे. म्हणून तो वेगळा ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 64. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65. वहीला पेन म्हटले, पेनाला खोडरबर म्हटले, खोडरबरला कंपास म्हटले, कंपासला पुस्तक म्हटले तर चुकलेले खोडण्यासाठी कशाचा उपयोग कराल? खोडण्यासाठी आपण खोडरबरचा वापर करतो. या ठिकाणी खोडरबरला कंपास म्हटले आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 कंपास. प्रश्न क्रमांक 66 ते 68 साठी सूचना. पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. त्रिकोणाला 3 बाजू असतात म्हणून त्रिकोणामध्ये 3 रेषा आहेत. तर चौकोनाला 4 बाजू असतात. चौकोनामध्ये 4 रेषा असणारा पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. 72ला 5 तर 85ला किती? 72मध्ये 7 व 2 या अंकांचा फरक वजाबाकी 5 असेल. तर 8 व 5 या अंकांची वजाबाकी 3 असेल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68. नोव्हेंबर 30 दिवस तर एप्रिल महिन्यात देखील 30 दिवस असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 69. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 70. संख्या मला दिलेली आहे 19, 28, 74, 83, 64, 59, 34, 37 आणि
75 वरील संख्या मालिकेतील एकूण किती संख्येतील अंकांची बेरीज 10 येईल? यामध्ये 19, 28, 64 आणि 37 या 4 अंकांची बेरीज 10 येईल. पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न 71 ते 73साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. यामध्ये प्रश्न 71, 11, 14, 17, 20 यामध्ये 3-3च्या फरकाने संख्या आलेल्या आहेत. 20 नंतर 3च्या फरकाने येणारा अंक 23. पर्याय क्रमांक 3. 72 या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 73 या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74, 6 ऑगस्टला मंगळवार असल्यास स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? 6 ऑगस्टला मंगळवार असेल तर दर 7 दिवसांनी तोच वार येतो. 13 ऑगस्टला देखील मंगळवार असेल, 14 ऑगस्टला बुधवार आणि 15 ऑगस्टसाठी गुरुवार असेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 75, तुमच्या शेजारचे आजोबा आजारी आहेत तर तुम्ही काय कराल? याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. त्यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करू. थँक्यू.